तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एडिटिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला पी फाईल देणार आहे आणि पी फाईल ही अगदी फ्री आहे. कुठलाही पासवर्ड नाही. फक्त पी फाईल कशी डाउनलोड करायची ही प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितली. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कुठला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी जी काही साईज आहे ती बघू शकता. इथे मी 7x9 ची साईज घेतली आहे आणि जी रेझोल्यूशन आहे तुम्ही ते 300 ठेवा एडिट करताना, जेणेकरून तुमचं जे काही पीसी ते हँग होणार आहे. सर्वात आधी मी एक बॅकग्राऊंड घेतलं. Pinterestला हे बॅकग्राऊंड तुम्ही व्हाईट टेक्स्चर बॅकग्राऊंड असं जर सर्च केलं तर असे बॅकग्राऊंड तुम्हाला येऊन जातील. एक व्हाईट कलरचा आपण बॅकग्राऊंड घेतलाय. त्यानंतर आपण जे भारताचा नकाशा आहे तो ॲड केलाय. त्याला आपण थोडं इफेक्ट वगैरे ॲड केले, ड्रॉप शॅडो ॲड केला आणि जे काही त्याची ऑपेसिटी ती एकदम कमी ठेवली 90 ची. त्यानंतर आपण एक त्या झेंड्याचा फोटो तो ॲड केलाय. हे ChatGPT वरून तयार केलाय आणि याचं जे काही मटेरियल आहे पूर्ण म्हणजे हे झेंडा किंवा मागचा नकाशाचा फोटो जे काही याच्यामध्ये यूज करणार मटेरियल ते ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर त्याचा व्हिडिओ आलेला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मटेरियल पॅक म्हणून ते व्हिडिओ नक्की बघा. तिथून हे मटेरियल जे तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ओके. त्यानंतर आपण जे काही गोष्टी इथे रिबीन ॲड केली आणि याला पण आपण एक इफेक्ट ॲड केला. तो कोणता आहे बघा. इथे लेयरवर क्लिक केलाय. इथे फिल्टरवर क्लिक करायचं आणि ते ब्लरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आणि ते मोशन ब्लरचे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. जर तुम्ही कमी जास्त ते मोशन ब्लरहून इफेक्ट ॲड करू शकता. जो मोशन ब्लर आहे तो चांगला इफेक्ट दिसतो. त्याच्याऐवजी जर आपण दुसरा ब्लर ॲड केला तर बघू शकता कशाप्रकारे दिसते. मी ते पण ॲड करून दाखवते. ओके. आपण इथे रिबीनवर क्लिक करूया आणि जे इथे इफेक्ट आहे, इथे क्लिक करू आणि वरच्या साईडला घेऊ थोडं. ही जी कबूतरची पी पण ॲड केली आहे, त्यासोबत जी रिबीनची पी होती. ओके. अशा प्रकारे आणि जर इथे ॲड केल्यानंतर फिल्टरवर जर आला आपण आणि जर ब्लरचे ऑप्शन केले तर बाकीचे ब्लर यूज केले आपण तर बघू शकता अशा प्रकारे चांगलं वाटणार नाही ते ब्लर. पण जर तुम्ही मोशन ब्लर यूज करत असाल तर नक्की ते चांगल्या प्रकारे दिसते डिझाइनमध्ये. त्यामुळे मी रेफरन्स करेल की तुम्ही मोशन ब्लर जे इफेक्ट आहे तेच ॲड करून घ्याल डिझाइनला. ओके. त्यानंतर जे काही इथे ध्वजाचा फोटो ॲड केला आपण. त्यानंतर जे कबूतरची पी ही पण आपल्या Telegram चॅनलला अवेलेबल आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण ती दिलेली आहे. त्यानंतर आपण स्वातंत्र्य दिन जे काही आहे ते नाव टाइप करून घेतले आणि थोडेफार इथून जे काही कानाउकार आहे ते आपण कॅलिग्राफी टाइपमध्ये थोडे केले आणि ही जी फॉन्ट आहे ती इन्फिनिटी फॉन्ट आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इझिली ते डाउनलोड करू शकता आणि तुमच्या पीसीमध्ये पण ते येऊन जातील. जर तुमच्याकडे इन्फिनिटी फॉन्ट असेल तर हे जसे फॉन्ट तुमच्या पीसीमध्ये येतील. ओके. त्यानंतर इथे खाली वरती जे आपण 2 लाईन्स ॲड केल्या आणि त्यानंतर निमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा जे आहे ते पण इन्फिनिटी फॉन्ट आहे. अशा प्रकारे जे ते आपण एवढी डिझाइन आपली झालेली आहे. त्यानंतर मेन आपला पार्ट येतो तो आहे, की जे काही शुभेच्छुक आहे आपल्याला ते कसं ॲड करायचं. ओके. तर त्याच्या आधी पण आपण थोडं डिझाइन केले. वरच्या साईडला खाली स्पेस वाटते. इथे पण थोडा खाली स्पेस वाटते. त्यामुळे आपण थोडेफार डिझाइन ॲड केल्या इथे. तर बघू शकता वरच्या साईडला आपण थोडी लेयर ॲड केली आणि इकडे पण दोन्ही साईडला थोडी-थोडी लेयर ॲड केली आणि याला पण जे आहे ते मोशन ब्लर यूज केलं. मग मी ते मोशन ब्लर ऑफ करते आणि फिल्टरवर येऊन जे ब्लर आहे ते दुसरा ब्लर ॲड करून दाखवतो तुम्हाला. ते बघू शकता अशा प्रकारे ते वाटेल, पण चांगलं वाटणार नाही. तसं तुम्ही डिफरन्स बघू शकता. म्हणजे मोशन ब्लर आणि याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. कारण की जर मोशन ब्लर यूज नाही केला, आपण दुसरा ब्लर जर यूज केला, तर अशा प्रकारे एकदम पूर्ण फेंट होऊन जाईल ते. त्यामुळे तुम्ही मोशन ब्लर यूज करू शकता. ओके. आपण परत कंट्रोल झेडने जी काही आपली पहिलेचे इफेक्ट होता तो ॲड करून घेऊया अशा प्रकारे. आणि दोन्ही पण जी पिन ते ऑन करूया. ओके. अशा प्रकारे झाल्यानंतर जी काही लेयर आहे ती रिबीनची आपण ती पण ॲड केली. ही पण तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये भेटेल आणि पी फाईलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर जे शुभेच्छेचा आपल्याला फोटो ॲड करण्यासाठी आपण एक पेपर कटचा इफेक्ट घेतला बॅकग्राऊंडला अशा प्रकारे. त्याला आपण थोडं कलर ओव्हरले वगैरे ॲड केला आणि कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलाय. Pinterestला आपण घेतलं होतं आणि ते पी फॉर्मॅटमध्ये नसल्यामुळे व्हाईट कलरचं होतं. आपल्याला कलर चेंज करायचा होता. ते कसं करायचं ते पण सांगते. आता तिथे इफेक्टवर क्लिक केला आपण आणि कलर ओव्हरले केला. तिथून तुम्ही जे काही ती बॉर्डर आहे, ती तुम्ही कलर जे काही तुमच्या मनाने चेंज करू शकता. जो जो पाहिजे तो. सिंपली काय करायचं त्याच्यावर क्लिक करायचं लेयरवर आणि इफेक्ट सॉरी जे काही फिल्टर आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथे यायचंय आणि तुमचे काही ते कलर आहे, तो तुम्ही इथून चेंज करू शकता अशा प्रकारे बघा. जो तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही ठेवू शकता. ओके. असं झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक शेप ॲड केला आपण याच्यावरती. जो आधीचा आपला इफेक्ट तोच घेऊया आपण व्हाईटवाला. कारण का आपण कलर कॉम्बिनेशन आपण त्यानुसार ठेवलं होतं. ओके. अशा प्रकारे घेतले आणि त्यानंतर आपण इथे रेक्टेंगल जी शेप आहे तो ॲड केलाय नाव ॲड करण्यासाठी आणि त्यानंतर जे शुभेच्छुकचा फोटो आहे तो ॲड केलाय. जे नाव आहे ते इन्फिनिटी फॉन्टमध्ये आपण घेतलंय. व्हाईट कलर ॲड केला त्याला आणि त्यानंतर जे काही रेक्टेंगल शेप घेतला थोडंसं आणि शुभेच्छुक सारखं आपण त्याला वरती ॲड केलंय. जे काही नॉर्मल फॉन्ट आहे अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे. त्यानंतर जे काही पद आहे ते ॲड केलं आपण अशा प्रकारे आणि हो मेन म्हणजे तो पोस्टर झाल्यानंतर त्याला जे कलर कसे ॲड करायचे व्हायब्रन्स वगैरे किंवा चांगलं कलरफुल पोस्टर दिसण्यासाठी तुम्हाला 2 सेटिंग करायचे आहेत. तुम्ही 3 करू शकता जर सिनेमॅटिक पोस्टर असेल तर. पण जर नॉर्मल व्हाईट बॅकग्राऊंड घेत असाल तर 2च करा माझं म्हणणं आहे.
ब्राईटनेसवर यायचं आणि थोडीफार ब्राईटनेस ॲडजस्ट करा पोस्टरनुसार. जर तुम्ही जास्त वाढवलं तर जे बॅकग्राऊंड आहे व्हाईटचं ते दिसणार नाही. त्यामुळे काही नॉर्मल तुम्ही 4-5 वर ठेवू शकता ब्राईटनेस. प्लस त्यानंतर व्हायब्रन्सवर यायचं आणि व्हायब्रन्स तुम्हाला वाढवायचा बऱ्यापैकी. 10-12 पर्यंत ठेवू शकता. जेणेकरून जे काही पोस्टर आहे ते कलरफुल वाटेल. जर मी व्हायब्रन्स ऑफ केलं तर अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला डिफरन्स दिसत असेल आणि व्हायब्रन्स ॲड केल्यानंतर पण डिफरन्स बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे थोडंफार इथून व्हायब्रन्स वाढवा. जर आणखी तुम्हाला गोष्टी ॲड करायची असेल तर सिंपल काय करायचं कंट्रोल, अल्ट, शिफ्ट आणि ई असं प्रेस करायचं एकसोबत. ठीक आहे. कंट्रोल, शिफ्ट, अल्ट, ई असं प्रेस केल्यानंतर जी काही ती लेयर तयार होईल सगळे सेपरेट. ओके. अशा प्रकारे बघू शकता एक लेयर ॲड केली आणि ती आपण कुठे पण मूव्ह करू शकतो पूर्ण लेयर्सची. ओके. आणि याला काय करायचं सिंपल क्लिक करायचे आणि ते याचे फिल्टर्सवर. फिल्टर्सवर आल्यानंतर कॅमेरावर क्लिक करायचंय. कॅमेरावर क्लिक केल्यानंतर बरेच जे फीचर्स आहेत तुम्हाला ओपन होऊन येतील. इथून आता तुम्ही डायरेक्ट तुमचं एक्सपोजर वगैरे जे काही तुम्हाला ते ॲड करू शकता तुम्ही इथून. प्लस जर तुमच्याकडे काही प्रीसेट वगैरे असतील ते पण तुम्ही इथून ॲड करू शकता. बघा अशा प्रकारे आपल्याला Photoshopकडून काही प्रीसेट भेटतात ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि इथून जर व्हायब्रन्स वगैरे पण ॲड करू शकता तुम्ही. ते सिंपल याच्यावर यायचंय आणि डायरेक्ट जर पूर्ण पोस्टरला तुम्हाला व्हायब्रन्स किंवा टेक्स्चर काही शॅडो वगैरे ॲड करायचं तुम्ही नक्कीच इथून ॲड करू शकता. बघा इथून पण ॲड करू शकतो व्हायब्रन्स. पण एवढं करण्याची गरज नाही कारण आपण व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेतलं त्यामुळे काही करण्याची गरज नाही भासणार. ओके. अशा प्रकारे झाले. आता सिंपल काय करायचं तुम्हाला इमेज साइजवर यायचंय आणि इमेज साइजवर येऊन तुम्हाला जे रेझोल्यूशन ते 500 ठेवा. मी जेव्हा पी फाईल घेईल तेव्हा ती 200 किंवा 250 असेल. जेणेकरून जे काही फाईलचा आकार आहे ते जास्त जास्त एमबीमध्ये नाही गेला पाहिजे. तुम्हाला डाउनलोड करायला पण काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मी 250 ठेवते. तुम्ही जेव्हा साईज सेव्ह करसाल पोस्टर तेव्हा ते 500 ठेवा. तेव्हाच ते एचडीमध्ये पोस्टर सेव्ह होईल. ओके. अशा प्रकारे डिझाइन झाली आपली. डिझाइन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपला म्हणजे मोबाईलचा ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च केलाय. त्याची ऑलरेडी पूर्ण जी काही व्हिडिओ आहेत, ती क्लासची व्हिडिओ YouTube चॅनलवरती अपलोड केले. पूर्ण प्लेलिस्ट तयार आहे त्याची. जवळपास 23 ते 25 व्हिडिओ आहेत. नक्कीच ग्राफिक डिझाइनचा क्लास तुम्ही बघा आणि तो क्लास फक्त मोबाईलवाल्यांसाठी असं नाहीये. कारण त्यामध्ये एवढे छोटे-छोटे टिप्स सांगितले, जे की तुम्हाला पीसीवर जरी वर्क करत असाल तरी पण कामी येतील. बरेच फॉन्ट वेबसाईट सांगितले आहे, नंतर बॅकग्राऊंड वेबसाईट सांगितले आहे, नंतर रिमूव्ह करण्यासाठी किंवा जे काही एन्हान्स करण्यासाठी फोटोज आहेत, त्या वेबसाईट सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर नक्की ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि जे नवीन डिझायनर असतील त्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, की आपला जो प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लास आहे, तो नक्की बघा. आधी तो व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला जे काही एडिटिंगच्या गोष्टी आहेत मोबाईलमध्ये त्या कळतील. कारण की तो व्हिडिओ 45 मिनिटाचा आहे आणि त्यामध्ये पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स मी गोष्टी सांगितल्या एडिटिंगची रिलेटेड आणि जे काही फीचर्स आहेत पिक्सेल लॅबमध्ये शेप झालं बघा, कुठून फोटो ॲड करायचा, बॅकग्राऊंड कसं ॲड करायचं, फॉन्ट कसे डाउनलोड करायचे, कुठून ॲड करायचं, पूर्ण ए टू झेड जे काही प्रो पिक्सेल लॅब मास्टर क्लास आहे, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तिथे पण तुम्ही जाऊन ते क्लास बघू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने एडिटिंग शिकू शकता. तर अशा अशा प्रकारे आजची डिझाइन झाली. आता व्हिडिओ कसा वाटला आणि पोस्टर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगायचं. कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते, तुमची एक कमेंट मला मोटिव्हेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ चांगला वाटला तर चांगली कमेंट करू शकता आणि जर माझं काही चुकलं असेल किंवा काही सजेशन द्यायचं असेल तुम्हाला ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून नेक्स्ट टॉपिकवर आपण त्या व्हिडिओ आणू. आणि जी काही फाईल आहे ती कसं डाउनलोड करायची? सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉइन करा आणि ती फ्रीमध्ये फाईल मी अपलोड केली. तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याला कुठलाही पासवर्ड नाही. फक्त तुम्हाला फाईल डाउनलोड करायची, कॉम्प्युटरमध्ये ॲड करू शकता आणि Photoshopमध्ये ओपन करून ही डिझाइन जी काही तुमच्या मनाने जशी तुम्हाला क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये ॲड करता येईल, तसं तुम्ही ते बदलू शकता. फोटोज वगैरे चेंज करून, रिप्लेस करून तुम्ही डिझाइन तयार करू शकता. आणि हो, सेम टू सेम फक्त डिझाइन YouTubeला अपलोड करू नका. कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही Instaला वगैरे अपलोड करू शकता. मला टॅग सुद्धा करू शकता. नक्कीच. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. भेटूच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.